₹10, ₹5, ₹20, ₹20 एवढंच काय करतो माहिती का, एखादं काहीतरी काम करतो. तसंच हे याचं जर असं थोडंफार पहा. आता ABCD नावाची कंपनी समजा आपल्याला स्थापन करायची. आता काय केलं माहिती का, A नावाच्या माणसाने ₹10 दिले, B नावाच्या माणसाने ₹10 दिले, C नावाच्या माणसाने ₹10 दिले, D माणसाच्या नावाने ₹10 दिले आणि E माणसानं ₹10 दिले. आता या 5 माणसांना ₹10 दिले, टोटल किती झाले? 5 जणांना दिले ₹50. आता ही ₹50 टोटल किती झाली याची? ₹50. आता हे भागधारक आहे या कंपनीचे कोणी आहे? हे बघा, समजा आता उदाहरणार्थ आपण समजा की ABCD नावाची कंपनी आहे, या कंपनीचे भागधारक आहेत किती जण येतात? 5 जण. 1 2 3 4 5 जण. काऊन भागधारक येतात? याने ₹10,000 दिलेत म्हणून, आणि हे ₹10,000 दिलेत. आता मग याच्याकडे काय झालं? युनिट झाला. 1 2 3 4 5. आता या कंपनीचे युनिट किती येतं टोटल? आता युनिट किती येतं? 5 येतं. आता हे टोटल युनिट या कंपनीचे किती येतं? 5. आता युनिट म्हणजेच काय माहिती का? शेअर्स. युनिट इज इक्वल टू शेअर्स. हा, असं समजू शकतो आपण. म्हणजे या कंपनीचे किती? 5 युनिट येतात. हे म्हणजे 5 शेअर्स. म्हणजे 5 शेअर्स म्हणजे आता याच्याकडे 1 शेअर्स आला, A कडे, B कडे 1 आला, C कडे 1 आला, D कडे 1 आला आणि E कडे 1 आला. आता हे टोटल 5 शेअर्स एक जणांकडे. मग आता हे असं कंपनी बनती. कंपनी जर बनवायची असेल तर अशी बनती. म्हणजे याच्याकडे काय एक शेअर्स दिले. एवढं सोपं आहे. कंपनी कशी फॉर्मेशन होती? शेअर्स. म्हणजे आता हे भागधारक आहे, भाग वाटा. म्हणजे या कंपनीचा एक हिस्सा जर गेला तर याच्याकडे 20% कंपनी, याच्याकडे 20%, याच्याकडे 20%, याच्याकडे 20% आणि याच्याकडे 20%. असं एवढं सोपं आहे.